of Dosti Trophy 2025 is coming up in about few minutes. दोन्ही संघाने टी शर्ट परिधान करून पिचवर उभं राहायचंय. आपण बघताय स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वप्नील जगताप यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. हॅलो 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 कैलासवासी सचिन बाळकृष्ण करंगुटकर यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय दोन्ही टीम लाईनअप करून पिचवर उभे आहेत. ऑरेंज टी शर्ट मध्ये आपण बघतोय स्वामी समर्थ फ्रॉम अंधेरी. सॉरी पिंक कलर मध्ये आहेत स्वामी समर्थ फ्रॉम अंधेरी अँड ग्रीन कलर मध्ये आहेत R11 संघ. अंतिम सामना दोन्ही संघांना शुभेच्छा देताना स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वप्नीलजी जगताप आणि त्यांचे वडील संजयजी जगताप. एकूण 20 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि आपण बघतोय आता अंतिम सामना R11 संघ वर्सेस R11 यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणच घेणार. माहिती होतं क्षेत्ररक्षणच घेणार कारण त्यांनी चेस एवढे चांगले केलेले आहेत. पहिली बॅटिंग येण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु आता टीम आहे आउटर कॅम्पची. पाहूया हे कठीण असं लक्ष कसं पेलवतात ते R11 संघ. चला सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. कैलासवासी सचिन बाळकृष्ण करंगुटकर दोस्ती चषक 2025 भव्य अंडरआर्म सी बाउंड्री बहु दिवस रात्र स्पर्धा. आयोजक श्री माफ करा कुमार स्वप्नील माफ करा श्री स्वप्नील संजय जगताप यांच्या वतीने हे आपण आज साजरे करता येते. दोस्ती चषक 2025 चा हा होणारा फायनल सामना दोन मातब्बार संघ आज आपल्या इथे खूप मोठी लढत देताना दिसणार आहेत. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. कैलासवासी सचिन बाळकृष्ण करंगुटकर यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील संजय जगताप यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे व क्रिकेट खेळाडूंचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. हा होणारा सामना कृपया सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे की हा फायनल सामना आहे आणि ह्या फायनल सामन्यामध्ये जो संघ विजेता ठरेल ते या दोस्ती चषकाच्या 2025च्या
चषकावरती आपलं नाव नोंदवणार आहे याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. कृपया दोन्ही संघाच्या ओळखीच्या खेळाडूंनी इकडे यायचं आहे आपल्या आपल्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी. आहेत ना? ओके, धन्यवाद. हां, मला सांग फक्त, मला सांग फक्त, तू आहे ना. विकास खांडेकर. आणि आता आपल्या इथे आपल्या दोस्ती चषकासाठी सर्वतोपरी मदत करणारे माननीय श्री विकास खांडेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याबद्दल त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या इथे जी त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री विकास खांडेकर यांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री विकास खांडेकर. आणि आता दोस्ती चषक 2025 चा होणारा फायनल सामना बघूया कोण या ट्रॉफीवरती आपलं नाव नोंदवतंय. स्वामी समर्थ वर्सेस R11 आणि सामन्यास सुरुवात. फलंदाजाचे नाव आहे अक्षय आणि गोलंदाजाचे नाव आहे. आणि खूप सुंदर चेंडू आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, पण काहीसं ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि एक धाव सोडण्यात यशस्वी. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्यात पण एक धाव रोखण्यात अयशस्वी झालेले आहेत मयूर इलेव्हनचे फलंदाज. आणि धावसंख्येत भर झालेले, सुरुवात झालेले धावसंख्या 1. स्वामी समर्थांची धावसंख्या झालेली 1. आणि हा स्क्वेअर चेंडू काहीसा गोलंदाजाला एक अतिरिक्त धाव स्वामी समर्थ संघामध्ये. आणि अपील केलेली आहे R11 संघाने. पाहूया पंच काय निर्णय देतात ते. पण पंचाने ही अपील अमान्य केलेली आहे. पण सुंदर अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी R11 संघाचे गोलंदाज अक्षय, विनायक. पाहूया आपल्या संघासाठी किती उपयुक्त अशी गोलंदाजी करतात ते विनायक. आणि खूप सुंदर चेंडू त्रिफळाचीत झालेले आहेत. संघाचे अक्षय हे त्रिफळाचीत झालेले आहेत. काहीसा समजला नाही त्यांना चेंडू. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे. आणि अशा रीतीने आपल्या मंडळासाठी खूप वेळात वेळ काढून आलेले विकास खांडेकर यांनी आपल्या दोस्ती चषक 2025 आयोजक श्री स्वप्नील संजय जगताप यांच्यासाठी वेळात वेळ काढून इकडे उपस्थित दर्शवली. त्यांच्यासाठी आमच्या मंडळाकडून त्यांना हार्दिक हार्दिक स्वागत. खूप सुंदर टटवले चेंडू आणि तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. आणि काहीशी डळमळीत परिस्थिती स्वामी समर्थ 11 यांची. आणि फलंदाजाचं नाव रोहित यांचं आगमन
2 डाऊन रोहित. पाहूया आपल्या संघासाठी किती मातब्बर परिस्थितीला हे सामोरे जातील. आणि तेवढी सुंदर क्षेत्ररक्षणी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी R11 वाले. लक्षात ठेवा हा फायनलचा सामना चाललाय इथे आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि खूपच सुंदर असे प्रेक्षक वर्ग इथे उभा आहे. आणि थोडस गिचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते R11च्या संघाच्या इष्टी कीपरपासून विकेट झाला असता पण त्यांनी सोडलेला आहे. हरकत नाही, अजूनही वेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 2. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे फक्त 2. आणि R11 संघासाठी नवीन षटक घेऊन येत आहेत. त्याचं नाव सिद्धेश. बघूया आपल्या संघासाठी किती मातब्बर गोलंदाजी करतायत ते सिद्धेश. आणि फलंदाज बाद. काहीसा चक्रावलेला चेंडू आणि यष्टीचीत झालेले आहेत. काहीसा कळाला नाही त्यांना चेंडू. मला वाटत नाही हा फायनलचा सामना चाललाय. कृपया सर्वांनी नोंद घ्यायची, हा फायनलचा सामना चाललेला आहे. काहीतरी 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 नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी आपल्या खेळाडूंनी. कैलासवासी सचिन बाळकृष्ण करंगुटकर यांचा 200 षटक 2025. आयोजक आपल्या सर्वांचे लाडके श्री स्वप्नील संजय जगताप साहेब यांच्या वतीने हा जो काही सामना चाललेला आहे हा फायनल सामना आहे. आणि 1 रन चोरण्यात यशस्वी झालेले आहेत स्वामी समर्थांचे फलंदाज. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे अजय 4. आणि हा स्क्वेअर चेंडू धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झालेले 5. आणि खूप सुंदर टळवलेला चेंडू आणि तेवढा सुंदर खूप सुंदर असा चौकार हा स्वामी समर्थांच्या फलंदाच्या बॅटीमधून. कोणी मारला? मयूर यांच्या बॅटीमधून चौकार मारलेला आहे. आणि हा या सामन्यातला पहिला चौकार. आणि धावसंख्येत भर झालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 9. आणि 1 धाव चोरण्यात यशस्वी झालेले स्वामी समर्थांचे फलंदाज. हा जो सामना चाललेला आहे ह्या 2 मातबर संघामध्ये स्वामी समर्थ 11 आणि R11 या 2 मातबर संघामध्ये आपल्या कॅम्पामधील खूप नावाजलेले संघ आहे. खूप सुंदर चौकार असा मारलेला आहे आणि बहुतेक हा चौकार झालेला आहे. आणि याच्यामुळे झालेला आहे चौकार. खूप सुंदर असा चौकार यांच्यामध्ये मारलेला आहे. फलंदाजाचं नाव मयूर यांनी मारलेला, माफ करा अजय यांनी मारलेला हा चौकार. धावसंख्येत भर झालेली आणि धावसंख्या झालेली आहे 14. संघाची धावसंख्या झालेली आहे 14. दोस्ती चषकचा 2025 वर्षाचा हा
फायनलचा सामना म्हणजेच अंतिम सामना इथे चालू आहे. थोडं थांबावं, थोडं थांबावं, थोडं थांबावं. थोडं इकडे काहीतरी चालू आहे, थोडं थांबावं कृपया, थोडा सामना थांबावा. दोस्ती चषक 2025 कैलासवाची सचिन बाळकृष्ण कनगुटकर यांच्या स्मरणार्थ आयोजक श्री स्वप्नील संजय जगताप उर्फ भावा यांच्या वतीने हा दरवर्षी होणारा सामना इथे आपण हा अंतिम सामना आपण आज पार पाडत आहोत. खूप सुंदर रीते ह्याचे आयोजन झालेलं आहे आणि एवढं आयोजन भूतो न भविष्यो कधी होईल आणि हे आपणच करू ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि सामन्यास सुरुवात. आणि खूप सुंदर असा फटका, आपण आत्मघातकी फटका म्हणतात याला. हा आत्मघातकी फटका करून फलंदाज बाद. आत्मघातकी फटका म्हणजे आपल्या इथे सी टाईप बाउंड्री आहे, पण सी टाईप षटकार नाही आहे, याची सगळ्या फलंदाजीने नोंद घ्यायची आहे. मला वाटतं ह्यांना माहीत नाही आहे. आणि हा आत्मघातकी फटका करून फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आपल्या इथे वेळात वेळ काढून आपले सर्वांचे लाडके विकास खांडेकर साहेब यांनी इथे आपल्याला जी उपस्थिती दाखवली आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन आपण इथे करतोय. आणि सामन्यास सुरुवात. खूपच सुंदर असं इथे आपण करतोय. आणि परत एकदा आत्मघातकी फटका मारून परत एकदा फलंदाज बाद झालेले आहेत. मला वाटतं इथे आत्मघातकी फटका मारण्यासाठी बक्षीस द्यायला पाहिजे का? नाही द्यायला पाहिजे, नाही द्यायचं. कोणाला पाहिजे तर सांगा. स्वामी समर्थ फलंदाज नाही पाहिजे असे आत्मघातकी फटके. आपल्याकडे सी टाईप बाउंड्री आहे, हरकत नाही, वांदा नाही. अजून आपण मॅच हरलो नाहीये, शेवटपर्यंत लढायचं आहे सगळ्यांना. आणि संघाची धावसंख्या, संघाची धावसंख्या 14 आणि गडी बाद झालेले आहेत 5. आणि तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण करतायत तिथे, बघूया किती करतात ते. पण एक धाव रोखण्यात अयशस्वी आरेलूचे फलंदाज. पण हरकत नाही, गणेश यांनी एक धाव रोखलेली आहे. गणेश माझे लहानपणीचे मित्र होते जे आज इथे बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करतायत. खूप सुंदर अशा रीतीने पाहूया आपल्या संघासाठी किती मातब्बर अशी क्षेत्ररक्षण करतील ते. खूप सुंदर फटका आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, पण एक धाव रोखण्यात अयशस्वी झालेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 16. आणि परत एकदा आत्मघातकी फटका मारून मला वाटतं ह्यांना आत्मघातकी फटक्याचं मेडल द्यायला पाहिजे का? आणि मला वाटतंय की तीन ओव्हरचीच मॅच आहे कदाचित. 15 बॉलची मॅच आहे. ओके, माफ करा प्रेक्षक, माफ करा. ही फक्त 15 बॉलचीच मॅच आहे, ज्याचे करून एका षटकामध्ये फक्त 5 बॉलच इथे अलाउड आहे. थोडंसं सत्कार समारंभाकडे आपण वळूया. हो हो नक्की. प्रथमेश नावेकर आपण खूप चांगलं समालोचन केलं. आणि सत्कार समारंभाकडे वळूया आपण. विकासभाई खांडेकर यांचं इथे आगमन झालं होतं थोड्या वेळपूर्वी. मी संजय जगताप यांना विनंती करेन की आपण गणपती बाप्पांची गोंडस मूर्ती देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे.
वेळेत वेळ काढून विकासभाई यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आपण बघतोय स्वप्नीलजी जगताप यांच्यातर्फे दिवस रात्र बॉक्स क्रिकेट सामने आणि त्यांचे वडील संजयजी जगताप यांच्या शुभ हस्ते विकासजी खांडेकर यांना गणपती बाबाची गोंडस मूर्ती देऊन त्यांचं स्वागत करताना त्याचप्रमाणे प्रतीक भाऊ मोहिते प्रतीकभाई मोहिते यांचं सुद्धा स्वागत करताना संजय जगताप यांच्या शुभ हस्ते टाळ्या वाजून जरा आपण स्वागत करायचं आहे. दोस्ती चषक 2025 भव्य दिव्य असे क्रिकेट सामने. प्रथमेश भाऊ थँक्यू. आपण तीन जरासं थोडा ब्रेक दिला आम्हाला त्याबद्दल थँक्यू. आम्ही कालपासून अच्छा तुम्ही शारजामध्ये होतात आज, मग इंडिया न्यूझीलंडच्या मॅचमधून फ्लाईट पकडून आलात डायरेक्ट. इंडिया चांगली जिंकली आज. आता बघूया आपण अंतिम सामना इथे चालू आहे दोस्ती चषकमध्ये. R11 खूप चांगलं चेस केलेलं आहे रमेश काका या स्पर्धेमध्ये. आपण बघतोय नितेश शेट्टी यांचा सुद्धा सत्कार आपण मुख्य व्यासपीठावर आपण वळूया पुन्हा एकदा. नितेशजी शेट्टी धावसंख्या झाली आहे ती 16 आणि 17 धावांचं आव्हान आहे ते R11 संघासमोर सामना सुरू ठेवायचा आहे. आणि नितेशजी शेट्टी यांना सुद्धा गणपती बाबाची गोंडस मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करताना संजयजी जगताप. पहिला चेंडू गणेश बंगेरा आणि फ्लिक केलेला एक धाव मात्र निश्चित मिळते गणेश बंगेरा यांना. आणि आपण बघतोय 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आपण बघितलं रमेश काका R11 संघाने खूप चांगलं चेस केलं आतापर्यंत आणि आता सुद्धा चेसच करतात. 14 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आणि चेस मास्टर आपण चेस मास्टर विराट कोहलीला म्हणतो, मी कंपॅरिझन करत नाही, परंतु गणेश बंगेरा हा सुद्धा एक चेस मास्टरच आहे. अनेक सामन्यांमध्ये त्यांनी चेसिंग खूप चांगली केलेली आहे गणेश बंगेराने. इवन बॅटिंग फर्स्ट ही बॅटेड वेल, रिव्हर्स स्वीप अटेम्प्टेड बट स्ट्रेट इन टू द डीप कव्हर रिजन फॉर अ सिंगल. सो आणि आजचा वाढदिवस आहे डिसूजा भाऊ यांचा. डिसूजा भाऊ यांना संपूर्ण क्रिकेट रसिकांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नावल डिसूजा हॅपी बर्थडे. Score moves on to 3 with that single. So 14 required of remaining 12 deliveries. Anything is possible. Cricket is a glorious game of uncertainty. You never ever be sure about the result of the game. Oh, what a delivery! That's a snort of a delivery. Yorkerland delivery. Batsman was trying to play a little drive shot towards the covers region. Missed the line of the ball completely. And a lucky single run for the batsman. Score moves on to 4 with that single. Chasing 17 of 15. It's getting too late, so we want to complete the match as quickly as possible. And that's been flicked away. And bad bounce for the fielder. Still he manages to field that well. And at the end of the first over, the score is 5 without loss. रमेश काका काय म्हणाल तुम्ही आता 10 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. यापुढील समालोचक रमेश काका. हॅलो नमस्कार. सचिन ठाकूर. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. प्रारंभिक फलंदाज गणेश बंगेरा जोपर्यंत मैदानावर आहे आणि भाऊ तो कोणताही चेस शक्य किंवा अशक्य नाही आहे गणेश बंगेराला, कारण हा शांत डोक्याचा प्लेयर आहे. चारा बाजूला ऑन द ग्राउंड मारण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. शेवटच्या षटकामध्ये जरी 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज जरी असली तरी गणेश बंगेरा हा एकटा सामना एकतर्फी नेऊ शकतो. आणि हा पराग आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि सामन्यातील दुसरं षटक घेऊन येतील गणेश बंगेरा याला. नक्कीच काका 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता आणि पराग आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. कैलासवासी सचिन बाळकृष्ण करंगुटकर यांच्या स्मरणार्थ
भव्य दिवस असे क्रिकेट बॉक्स क्रिकेट सामने दोस्ती चषक 2025 प्रमुख आयोजक स्वप्नीलजी जगताप आणि हा थोडासा फ्लिक केला आणि रनआउटची संधी पाहूया पंचांचा निर्णय आणि बाद धावचित व्हॉट अ टाइम टू गेट अ विकेट हिअर losing the wicket at such a crucial time R11 and now the tall right-handed batsman Vijay comes on. The match winner who won so many matches for R11. He's played some blistering innings before quarterfinals, semi-finals. Will this be another good innings for Vijay? That's a question to be asked here. 12 required of 9, if I'm right. 12 record of 9. It comes Parag. Right arm round the wicket to Vijay. महत्वाचं म्हणजे दोन्ही मातब्बर संघ आहेत इकडे आज फायनलला. होय साहेब नक्कीच दोन्ही सुद्धा मातब्बर हा एक चेंबूरचा तुमचं मत याच्याबद्दल काय होईल की कोण जिंकेल हा सामना? एक अंदाजा. जो प्रेशर चांगला हँडल करेल ह्या 9 चेंडूवर तो जिंकेल असं म्हणेल, कारण क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं साहेब. बरोबर बोलताय. आणि हा ड्राइव्ह केलाय आणि ओ विजय मोठा आत्मघातकी फटका परत एकदा. नाही जो विजयने आत्मघातकी फटका स्वामी समर्थांच्या प्लेयरने केलेला होता तोच R11च्या प्लेयरनी ही सुरुवात केलेली आहे आणि हा षटकार जो आत्मघातकी आपण म्हणू शकतो मराठीमध्ये. बट इफ युअर थिंग्स दिस इज अ व्हेरी नक्कीच साहेब. बॅड इन अ बॉक्स क्रिकेट. Absolutely So right. that is the reason if you are play the box cricket, you don't have play like this, the open arm cricket. Absolutely right. अगदी योग्य म्हणताय आपण, परंतु विजयने त्याला माहिती होतं की रिक्वायर्ड रन रेट वाढला होता. 8 चेंडू 12 धावा हव्या होत्या, म्हणजे चौकाराची गरज होती. पण विजयने प्रयत्न केले चौकार मारण्याचा, पण टॉप एज गेली, लिडिंग एज लागली आणि चेंडू सरळ बाहेर. कारण गोलंदाज सुद्धा प्रमाणे इथे 48 किंवा 68 रन पण चेस झालेले आहेत. हॅट्रिक चान्स आहे तर गोलंदाजाला पाहूया. भावेश पाटील यांनी हॅट्रिक घेतली होती आणि हॅट्रिक चान्स मात्र हुकलेला आहे. स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव. पाहूया आपण चेंडू आणि पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय ऑफसाइडच्या दिशेने. पाहूया बॉक्स आउट, अनदर वन. परत एकदा आत्मघातकी फटका आणि हा आत्मघातकी फटका आपल्या संघाचा ठाकूर साहेब तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. नक्कीच योगेश ठाकूर हे खूप नावाजलेले फलंदाज आहे, परंतु चौकार मारण्याच्या नादामध्ये सुद्धा त्यांची सुद्धा लिडिंग एज लागली. जर असा चेंडू आतमध्ये पडला साहेब तर चौकार गेला असता. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. नक्कीच चांगली आयडिया होती योगेशची. सुंदर गोलंदाजी, खूपच संधी आणि हॅट्रिक. दत्ता वाईड गेला होता याच्या अगोदर. आणि गोलंदाजाने 3 चेंडूवरती सलग 3 फलंदाज बाद केलेले माझ्या आहेत. तरी मते वाईड गेल्यावर हॅट्रिक नसते. या गोलंदाजाचे हार्दिक अभिनंदन. परंतु 4 चेंडू 4 त्याने विकेट काढलेले आहेत. जितका आपण फलंदाजाला आपण दोष देतो तितकं गोलंदाजाची सुद्धा आपण तारीफ करायला पाहिजे. सुंदर गोलंदाजी करतायत. बरोबर, खूपच सुंदर. आणि गोलंदाजाचे नाव आणि आपल्या संघासाठी खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत हे म्हणजे पराग. पाहूया सुंदर गोलंदाजी करताना पराग याने 4 गडी गार्द केले या षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आणि Wow, what a fantastic bowling by Parag here. Just a single run considered. त्यांना लाभेल. फलंदाज मात्र बाद झालेला आहे आणि गोलंदाजाचं नाव अजूनही सांगितलेलं नाही. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे सागर. आपण बघितलं मॅच विनिंग ओव्हर टाकली होती ती परागने. एकच धाव दिली होती त्याच्या षटकामध्ये आणि आपण बघतोय आता ह्या आता अजूनही थोडं थांबावं.
8 धावांची गरज आहे अजूनही. To happen here? Can Ganesh Bangera finish the match for his team here? That's the question to be asked now. Good bit of performance with the ball by Swami Samartha, but Bangera still at the crease, showing his class. दोस्ती चषक 2025 मध्ये Showing his determination, showing his resilience here at the crease. Ganesh Bangera. 5 required of 2. Datta says he will hit the boundary and almost hit the boundary. Deflection of the fieldsman fielding at long off region. Batsman. कॉमेंटेटर उभा राहा. That will means 3 required of 1. चेंडू मध्ये 3 धावा. 3 required of 1. Ganesh Bangera on strike. What a finish to the Dosti Trophy 2025 here at the Ashok Pishal ground. We have seen Bangera finishing match for his team time and again. Can he finish it off in a style for his team? That's a question to be asked now. All the feet are right on the toes. एक चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच दत्ता केळकर यांनी 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं. 2000 पेक्षा गणेश म्हणेल माझा संघ सामना जिंकेल हे फार महत्वाचं माझ्यासाठी. नक्कीच थोडीशी चर्चा गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये. 3 required of 1. Here comes Sagar, right arm round wicket to Bangera. Change in the field. Fielder from covers moves towards the backward point region, and the fielder fielding at backward point region moves towards the covers region. Where will Bangera go? And oh, that's going to be wide. Wide given by the umpire. Wide given by the umpire. That's all is happening here. The bowler under little pressure against Bangera. Bowling it down the leg side. Bangera rightly so and cleverly so, leaving the ball alone. And now 2 required of 1. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. Compulsory chase है. In the air. And oh! Taken at the mid-wicket region. And Bangera disappointedly walking back. R11 loses the match. And the winners of the Dosti Trophy 2025 are Sri Swami Samartha from Manderi. Magnificent performance by Swami Samartha throughout the series. Bad luck to Ganesh Bangera and R11. They played extremely well. At the end of the day, Swami Samartha, the winners of the trophy. दोस्ती चषक 2025 चे विजेते आहेत श्री स्वामी समर्थ. Congratulations to Swami Samartha for winning the Dosti Trophy 2025, and commercializations to R11 who played very well. Bad luck to them at the end of the day. Fireworks are going on here at the Ashok Pishal ground. कैलासवासी सचिन बाळकृष्ण करंगुटकर यांच्या स्मरणार्थ भव्य अंडरआर्म सी बाउंड्री दिवस रात्र के स्पर्धा दोस्ती चषक 2025 यांचे विजेते ठरलेले आहेत श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी